आज विधिमंडळात सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं ते अर्थातच बिबट्याच्या वेशात आलेल्या एका आमदारांनी. शरद सोनावणे जे जुन्नरचे आमदार आहेत, थेट बिबट्याच्याच वेशात ते विधिमंडळ परिसरात धडकलेले होते. जुन्नरमधील बिबट्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याकरता म्हणून त्यांनी ही वेशभूषा केलेली होती. या सगळ्या घडामोडीनंतर मात्र सुरक्षा यंत्रणेची काहीशी धांदलही उडाली आहे. हे आपल्याला सांगू इच्छितो की आता हिवाळी अधिवेशन नागपूर चालू आहे आणि नागपूरच्या 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आता आज सकाळीच एक तुम्हाला कल्पना आहे की आज एकाला त्या ठिकाणी बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन त्या बिबट्याला आत्ताच जेरबंद केलंय. या गोष्टीला 1 तास तो झालेला नाही. आणि जुन्नर तालुक्यामध्ये 55 लोक गेल्या 3 महिन्यामध्ये मेले आहे. आता सरकार असं म्हणते की मानेला तारेचा पट्टा महिलांनी बांधला पाहिजे, शेतकऱ्यांनी बांधला पाहिजे, तरी शेती केली पाहिजे. तातडीने शासनाने हे अधिवेशन संपायच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये बनवावं. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झालेला आहे. 5 ते 6 वर्षाची ही मादी बिबट असल्याचं कळत आहे. आतापर्यंत वनविभागानं या परिसरात 24वा बिबट्या जेरबंद केला आहे. मात्र अद्यापही परिसरात बिबट्याची दहशत असल्याचं शेतकरी म्हणतोय. वाघोलीत बिबट्याचा धुमाकूळ आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी आहे. वाघोली अष्टापूर परिसरात ही घटना घडली आहे. बिबट्याचा हा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. वर्ध्याच्या सेलूमध्ये बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांची तस्करी करताना 3घांना अटक आहे. 2 पुरुष आणि 1 महिला वनविभागाच्या ताब्यात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.